इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला शिकूया इंग्लिश ग्रामर सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आय एम आणि वी आर ह्या दोन्हीचा वाक्यांमधला वापर आणि त्यांच्यापासून वाक्य कशी तयार करायची आणि त्यांचा वाक्यांमधला वापर आणि वाचन या ठिकाणी आपण बघूयात. तर आय एम आणि वी आर या दोन शब्दांचा वापर करून आपण काही मिनिटातच अनेक वाक्य 50 वाक्य तयार करू शकतो. तर आता आपण हळूहळू त्यांचा अर्थ बघूयात आणि त्यांच्यापासून वाक्य कशी तयार करायची ते बघूयात. तर पहिल्यांदा आपण बघूयात आयचा अर्थ. आय म्हणजे मी, आय म्हणजे मी आणि वी वी म्हणजे आम्ही, वी म्हणजे आम्ही. तर आय हा एकवचनी कर्ता आहे. मी पासून आपल्याला एखादं वाक्य बनवायचं असेल तर आपण आयने त्याची सुरुवात करतो. वी हा अनेकवचनी कर्ता आहे. आम्ही एखादी गोष्ट आम्ही याने सुरू करायची असेल एखादं वाक्य तर आपण वी हा कर्ता वापरतो, हे सर्वनाम वापरतो. तर आय एम याचा अर्थ आहे मी आहे आणि वी आर याचा अर्थ आम्ही आहोत. आय समोर नेहमी एम हे बीचं एम हे रूप वापरले जाते. हे क्रियापदाचं हे रूप वापरले जाते. एम एम आय समोर आणि वे समोर ARE हे अनेकवचनी क्रियापदाचं रूप वापरले जाते. तर आय एमचा अर्थ आहे मी आहे, वी आरचा अर्थ आहे आम्ही आहोत. तर आता आपण यांच्यापासून बनलेली काही वाक्य वाचूयात. बघा. आय एम अ डॉक्टर. आय एम अ डॉक्टर. वी आर डॉक्टर्स. वी आर डॉक्टर्स. आय एम अ डॉक्टर. मी डॉक्टर आहे. वी आर डॉक्टर्स. आम्ही डॉक्टर आहोत. आम्ही डॉक्टर आहोत. इकडे एकवचनी कर्त्याचा वापर झाला, इकडे अनेकवचनी कर्त्याचा वापर झाला आणि त्यामुळे दोन वेगवेगळी वाक्य तयार झाली. आता पुढचं वाक्य बघूया. आय एम अ पॉटर. आय एम अ पॉटर. वी आर पॉटर्स. वी आर पॉटर्स. आय एम अ पॉटर. मी कुंभार आहे. वी आर पॉटर्स. आम्ही कुंभार आहोत. आम्ही कुंभार आहोत. आता पुढचं वाक्य बघूयात. आय एम अ वॉचमॅन. आय एम अ वॉचमॅन. मी वॉचमॅन आहे. वी आर वॉचमेन. वी आर वॉचमेन. आम्ही वॉचमेन आहोत. आम्ही वॉचमेन आहोत. आय एम अ फार्मर. आय एम अ फार्मर. मी शेतकरी आहे. आय एम अ फार्मर. वी आर फार्मर्स. वी आर फार्मर्स. आम्ही शेतकरी आहोत. आम्ही शेतकरी आहोत. अशा प्रकारची 4 वाक्य आपण बघितली. इकडच्या वाक्यांमध्ये आपण आय एमचा वापर केला आणि इकडे आपण वी आरचा वापर केला. इकडे अनेकवचनी वाक्य तयार झाली, इकडे एकवचनी वाक्य. तर अशा प्रकारची अनेक वाक्य आपण काही मिनिटातच तयार करू शकतो. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस. सरावासाठी काही अधिक वाक्य आपण बघूयात, त्यांचे आपण वाचन करूयात. बघा. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. वी आर टीचर्स. वी आर टीचर्स. मी शिक्षक आहे. मी शिक्षक आहे. आम्ही शिक्षक आहोत. आम्ही शिक्षक आहोत. आय एम अ टीचर. वी आर टीचर्स. आय एम अ सोल्जर. आय एम अ सोल्जर. वी आर सोल्जर्स. वी आर सोल्जर्स. आय एम अ सोल्जर. मी सैनिक आहे. वी आर सोल्जर्स. आम्ही सैनिक आहोत. आम्ही सैनिक आहोत. आय एम अ गार्डनर. आय एम अ गार्डनर. वी आर गार्डनर्स. वी आर गार्डनर्स. आय एम अ गार्डनर. मी माळी आहे. वी आर गार्डनर्स. आम्ही माळी आहोत. आता शेवटी बघा. आय एम अ हंटर. आय एम अ हंटर. वी आर हंटर्स. वी आर हंटर्स. आय एम अ हंटर. मी शिकारी आहे. मी शिकारी आहे. वी आर हंटर्स. आम्ही शिकारी आहोत. आम्ही शिकारी आहोत. पहा, या ठिकाणी सरावासाठी आय एम आणि वी आर यांचा उपयोग केलेली काही वाक्य आपण बघितली. आता पुन्हा या ठिकाणी आपले 8 वाक्य तयार झाली आहेत. म्हणजेच आय एम वी आरचा वापर करून आपण काही मिनिटातच अनेक वाक्य तयार करू शकतो. बघा. आता
व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स इन द गिव्हन ब्रॅकेट्स. आता कंसामध्ये काही शब्द दिले आहेत, काही ठिकाणी कर्ता आहे, क्रियापद आहे, तर त्यांचा योग्य वाक्यांमध्ये योग्य उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते बघायचं आहे. आता पहिलं वाक्य बघूया. डॅश आय डॅश एम अ नर्स डॅश एम अ नर्स. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आय आणि वी. आय आणि वी यांच्यापैकी योग्य करता या ठिकाणी आपल्याला योग्य सर्वनाम आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तर या ठिकाणी एम हे एकवचनी कर्त्यासाठी वापरले जाते, एकवचनी सर्वनामासाठी वापरले जाते. तर म्हणून आपण या ठिकाणी आयचा वापर करू. बघा, आय एम अ नर्स याचे योग्य वाक्य तयार होईल. आय एम अ नर्स. रिकाम्या जागी आपण आय लिहिणार आहोत. आय एम अ नर्स. दुसरं वाक्य बघूयात. वी डॅश आर्टिस्ट. वी डॅश आर्टिस्ट. वी अनेकवचनी करता आहे, आर्टिस्ट अनेकवचनी आहे. आता या ठिकाणी आपल्याला येणारं क्रियापद देखील अनेकवचनी लागेल. तर वीच्या समोर आर लिहून याचं आपण वाक्य तयार करणार आहोत. वी आर आर्टिस्ट. वी आर आर्टिस्ट. आम्ही कलाकार आहोत. आम्ही कलाकार आहोत. आता बघा, आय एम एन डॅश. आय एम एन डॅश. या ठिकाणी एकवचनी सर्वनामाने सुरुवात झालेली आहे. तर बघा, आय एम एन ऑथर. आय एम एन ऑथर. मी एक लेखक आहे. मी एक लेखक आहे. आता या ठिकाणी आय एमचा वापर केला आणि याच्यामध्ये आपण ऑथर हे नाम या ठिकाणी वापरलेलं आहे. आता चौथ्या वाक्यामध्ये आपण बघूयात. डॅश आर प्यून्स. डॅश आर प्यून्स. प्यून्स अनेकवचनी आहे. या ठिकाणी अनेकवचनी सर्वनामाचा वापर होईल. वी आर प्यून्स. वी आर प्यून्स. आता अशा प्रकारे इथे अजून आपली 4 वाक्य आपण बघितलीत. आता व्हिडिओच्या पुढच्या भागाकडे आपण जाऊयात. बघा, मेक सेंटेन्सेस विथ आय अँड वी युजिंग द गिव्हन वर्ड्स. बघा, आता पुन्हा या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत. तर या ब्रॅकेटमधील शब्दांचा वापर करून आणि आय आणि वी यांचा वापर करून आपल्याला वाक्य बनवायची आहेत. तर ती कशी बनवायची आहेत हे बघूयात. बघा, याच्या एक्झाम्पलसाठी बघूयात एक वाक्य. I am a broker. I am a broker. We are brokers. We are brokers. ब्रॅकेट मधला पहिला शब्द आहे ब्रोकर. त्या ब्रोकरचा वापर करून आपण वाक्य तयार केलं. I am a broker. मी ब्रोकर आहे. मी दलाल आहे. We are brokers. आम्ही ब्रोकर्स आहोत. आम्ही ब्रोकर्स आहोत. आता अशाच प्रकारे पायलट. पायलट या शब्दाचा वापर करून, फिशरमॅन या शब्दाचा वापर करून आणि म्युझिशियन या शब्दाचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायची आहेत. तर ही वाक्य तुम्हाला घरी तयार करायची आहे. फक्त मी एकदा ह्या वाक्यांचं आपण एकदा कसं तयार करायचं आहे ते वाचन करून घेऊयात. बघा, आता ब्रॅकेटमधला दुसरा शब्द आहे पायलट. ब्रॅकेटमधला दुसरा शब्द आहे पायलट. या पायलट हा शब्द घेऊन आपण वाक्य तयार करूया. आय एम अ पायलट. आय एम अ पायलट. वी आर पायलट्स. वी आर pilots. त्यानंतर I am a fisherman. I am a fisherman. We are fishermen. We are fishermen. फिशरमॅनचं अनेकवचनी रूप फिशरमेन असं होते. म्हणून I am a fisherman. We are fishermen. त्यानंतर ब्रॅकेटमधला चौथा शब्द आहे म्युझिशियन. म्युझिशियन. I am a musician. I am a musician. We are musicians. We are musicians. म्हणजे मी संगीतकार आहे. आम्ही संगीतकार आहोत. मी संगीतकार आहे. आम्ही संगीतकार आहोत. तर अशा प्रकारे ब्रोकर, पायलट, फिशरमॅन, म्युझिशियन असे 4 शब्द वापरून आणि आय एम आणि वी आरचा वापर करून आपण या ठिकाणी पुन्हा 8 वाक्य तयार केली. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की आपण आय एम आणि वी आर यांचा वापर करून अधिकाधिक इंग्रजी शब्द काही मिनिटातच तयार करू शकतो. आता व्हिडिओमध्ये पुढे बघूयात.
आता व्हिडिओमध्ये पुढे बघूया ट्रान्सलेट टू मराठी. काही शब्द इंग्लिशमध्ये दिलेले आहेत, त्यांना आपलं मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. बघूयात पहिला वाक्य. आय एम एन ॲक्टर. आय एम एन ॲक्टर. तर याचं मराठीत भाषांतर होईल मी अभिनेता आहे. मी अभिनेता आहे. आय एम एन ॲक्टर. आता दुसरं वाक्य. वी आर लॉयर्स. वी आर लॉयर्स. हे एक वाक्य उदाहरणादाखल तुम्हाला दिलं होतं. बाकीची वाक्य ही तुम्हाला घरी करायची आहेत, वहीत लिहायची आहेत. फक्त त्यांचा एकदा आपण अर्थ आणि ते वाक्य मराठीमध्ये कसं ट्रान्सलेट करतात हे आपण ओरली पाहूयात, परंतु ते वहीमध्ये होमवर्क म्हणून आपल्याला करायचं आहे. बघा, वी आर लॉयर्स. तर आम्ही वकील आहोत. आम्ही वकील आहोत. अशा प्रकारे याचं मराठीत ट्रान्सलेशन होईल. तिसरं वाक्य बघूयात. आय एम अ ब्लॅकस्मिथ. आय एम अ ब्लॅकस्मिथ. मी लोहार आहे. मी लोहार आहे. आय एम अ ब्लॅकस्मिथ. त्यानंतर चौथं वाक्य बघूयात. वी आर केमिस्ट. वी आर केमिस्ट. तर याचं मराठीत भाषांतर होईल आम्ही औषध विक्रेते आहोत. आम्ही औषध विक्रेते आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक वाक्य बघितलं, त्याचं आपण मराठीमध्ये कसं भाषांतर करायचं हे बघितलं. 3 वाक्य आपण घरच्यासाठी दिली आहेत. तर आता इथे आपण बघूयात एक गोष्ट की प्रत्येक एकवचनी जो कर्ता आहे, एकवचनी कर्ता आहे किंवा एकवचनी जे नाम आहे, आय एम नंतर एकवचनी वाक्यामध्ये अ किंवा एनचा वापर केला आहे. पण ज्या ठिकाणी अनेक वचनी आहे त्या ठिकाणी आपण ए आणि एनचा वापर केला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत ट्रान्सलेट टू इंग्लिश. ट्रान्सलेट टू इंग्लिश. बघा, आता काही वाक्य मराठीमध्ये दिलेली आहेत, तर त्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये भाषांतर करायचं आहे. बघा, पहिलं वाक्य बघूयात. मी सोनार आहे. मी सोनार आहे. आय एम अ गोल्डस्मिथ. मी सोनार आहे. आय एम अ गोल्डस्मिथ. त्यानंतर आम्ही मुले आहोत. आम्ही मुले आहोत. याचं घरी करून बघायचं आहे. आम्ही मुले आहोत. तर आम्हीसाठी वी, मुलेसाठी बॉईज, आहोतसाठी आर. वी आर बॉईज. वी आर बॉईज. घरी वहीमध्ये हे लिहायचं आहे. पुढे बघूयात. आम्ही शेजारी आहोत. आम्ही शेजारी आहोत. वी आर नेबर्स. वी आर नेबर्स. त्यानंतर पुढे मी शिक्षक आहे. मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. अशा प्रकारे इकडे वाक्य मराठीत दिले आहे, त्याचं आय एम आणि वी आर याचा वापर करून आपण त्याचं ट्रान्सलेशन आपण इंग्लिशमधून केलं. बघा, तर आता आपण एवढा आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये अनेक वाक्य बघितली. अशी आय एम आणि वी आरचा वापर करून आपण अनेक छोटी छोटी वाक्य तयार करू शकतो आणि आपली इंग्रजीही समृद्ध करू शकतो. तर व्याकरणाच्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.